नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC जागरणवर आपले सहर्ष स्वागत आहे। आज आहे 24 जून 2026 आणि आजच्या दैनिक चालू घडामोडींवर आधारित महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तरी सर्वप्रथम जर आपण नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न 1, अलीकडेच आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिन कधी साजरा करण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, जून 23। स्पष्टीकरण, अलीकडेच आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिन जून 23 रोजी साजरा करण्यात आला आहे। उद्देश, हा दिवस साजरा करण्याचा मुख्य उद्देश जगभरातील क्रीडा आणि शारीरिक हालचालींमध्ये लोकांचा सहभाग वाढवणे तसेच खेळांच्या माध्यमातून शांतता आणि एकतेचा संदेश देणे हा आहे। इतिहास, हा दिवस आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या स्थापनेच्या स्मरणार्थ साजरा केला जातो, ज्याची स्थापना 23 जून 1894 रोजी पॅरिस, फ्रान्स येथे झाली होती। पहिले आयोजन, पहिला आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिन 23 जून 1948 रोजी साजरा करण्यात आला होता। प्रश्न 2, अलीकडेच 2 दिवसीय ब्रिक्स सुरक्षा परिषदेचे आयोजन कोठे करण्यात आले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, नवी दिल्ली। स्पष्टीकरण, अलीकडेच 2 दिवसीय ब्रिक्स सुरक्षा परिषदेचे म्हणजेच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या बैठकीचे आयोजन नवी दिल्ली, भारत येथे करण्यात आले। अध्यक्षपद, या उच्चस्तरीय बैठकीचे अध्यक्षपद भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी भूषवले। उद्देश, ही 2 दिवसीय परिषद सप्टेंबरमध्ये भारतात होणाऱ्या मुख्य ब्रिक्स शिखर परिषदेच्या तयारीचा एक महत्त्वाचा भाग होती। मुख्य विषय, ही बैठक सायबर सुरक्षा, कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI शी संबंधित जोखीम, दहशतवादविरोधी सहकार्य आणि भूराजकीय सुरक्षा आव्हानांवर केंद्रित होती। प्रश्न 3, अलीकडेच भारताचे सॉलिसिटर जनरल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, तुषार मेहता। स्पष्टीकरण, केंद्र सरकारने ज्येष्ठ वकील तुषार मेहता यांची भारताचे सॉलिसिटर जनरल म्हणून पुन्हा नियुक्ती केली आहे। कॅबिनेटच्या नियुक्ती समितीद्वारे त्यांचा कार्यकाळ 3 वर्षांसाठी वाढवण्यात आला असून त्यांची ही नवीन नियुक्ती 1 जुलै 2026 पासून लागू होईल। तुषार मेहता वर्ष 2018 पासून या पदावर कार्यरत असून त्यांना सलग 3ऱ्यांदा जबाबदारी सोपवण्यात आली आहे। सॉलिसिटर जनरल हे भारताच्या अटॉर्नी जनरल नंतर देशातील दुसरे सर्वात मोठे कायदा अधिकारी असतात। ते देशातील न्यायालयांमध्ये केंद्र सरकारचे प्रतिनिधित्व करतात। आता पाहू इतर महत्त्वाच्या नियुक्त्या। राष्ट्रीय तपास यंत्रणेचे म्हणजेच NIAचे महानिरीक्षक म्हणून सुंदरराज पी यांची नियुक्ती करण्यात आली। राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाचे अध्यक्ष म्हणून सैबल चट्टोपाध्याय यांची नियुक्ती करण्यात आली। कामगार आकडेवारीवरील उच्चस्तरीय तांत्रिक तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष म्हणून अलख एन शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली। भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाचे म्हणजेच IRDAI चे सदस्य म्हणून दिनेश पंत यांची नियुक्ती करण्यात आली। लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांची भारताचे पुढील लष्करप्रमुख म्हणजेच बुदल प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली। रुद्र गौरव श्रेष्ठ यांची तुर्की प्रजासत्ताकात भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली। भारताने दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशमध्ये आपले उच्चायुक्त म्हणून नियुक्ती केली। प्रश्न 4, अलीकडेच चर्चेत असलेला कादेआन बेयास रेल्वे मार्ग प्रकल्प कोणत्या राज्याशी संबंधित आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, पंजाब। स्पष्टीकरण, पंजाबमधील कादेआन बेयास रेल्वे मार्ग प्रकल्प सुमारे 1 शतक प्रलंबित राहिल्यानंतर पुन्हा सुरू करण्यात आला आहे। या प्रकल्पांतर्गत कादेआन गुरदासपूर जिल्हा आणि बेयास अमृतसर जिल्हा यांना जोडणाऱ्या 39.68 किलोमीटर लांबीच्या ब्रॉडगेज रेल्वे मार्गांची निर्मिती केली जाईल। पंजाब राज्याची माहिती, राजधानी चंदीगड, मुख्यमंत्री भगवंत मान, राज्यपाल गुलाबचंद कटारिया। आता पाहू पंजाबशी संबंधित इतर चालू घडामोडी। नीती आयोगाच्या शिक्षण गुणवत्ता अहवाल 2026 नुसार पंजाबने शालेय शिक्षणात प्रथम क्रमांक पटकावला आहे। नवोपक्रम आणि सर्वसमावेशकतेवरील 10वी राष्ट्रीय शिखर परिषद चंदीगड येथे आयोजित करण्यात आली होती। 10व्या सार्वजनिक आरोग्य शिखर परिषदेचे उद्घाटन चंदीगड येथे करण्यात आले। मायक्रोसॉफ्टने भारतातील आपले पहिले AI कौशल्य केंद्र चंदीगड विद्यापीठात सुरू केले आहे। पंजाबमध्ये अपवित्रता विरोधी विधेयक 2026 एकमताने मंजूर झाले। पंजाब सरकारने पहिले जातीय सामाजिक आर्थिक सर्वेक्षण सुरू केले आहे। प्रश्न 5, अलीकडेच गृहमंत्री अमित शाह यांनी कोठे नेफेडच्या लिलाव पोर्टल नाफेक्स.in चे उद्घाटन केले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय डी, नवी दिल्ली। स्पष्टीकरण, गृहमंत्री अमित शाह यांनी नवी दिल्ली येथील अटल अक्षय ऊर्जा भवन
येथे नेफेडच्या लिलाव पोर्टल nafex.in चे उद्घाटन केले आहे. याप्रसंगी सहकार आणि कृषी क्षेत्राशी संबंधित काही इतर महत्त्वाच्या डिजिटल आणि शेतकरी केंद्रित उपक्रमांचेही अनावरण करण्यात आले, जे पुढीलप्रमाणे आहेत. nafex.in हे शेतीमालाच्या लिलाव प्रक्रियेत पारदर्शकता, कार्यक्षमता आणि सुलभता आणण्यासाठी एक डिजिटली लिलाव व्यासपीठ आहे. दृष्टी पोर्टल कडधान्य आणि तेलबियांच्या साठा व्यवस्थापनासाठी. नेफेड कल्याण शिष्यवृत्ती शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणाला मदत करण्यासाठी. ERP पोर्टल एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग मजबूत करण्यासाठी. प्रश्न 6. अलीकडेच 200 आंतरराष्ट्रीय T20 सामने खेळणारी जगातील पहिली क्रिकेटर कोण बनली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. हरमनप्रीत कौर. स्पष्टीकरण. भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर ही 200 आंतरराष्ट्रीय T20 सामने खेळणारी जगातील पहिली पुरुष आणि महिला दोन्ही खेळाडूंमध्ये क्रिकेटर बनली आहे. तिने महिला T20 विश्वचषकादरम्यान दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात मैदानात उतरून ही ऐतिहासिक कामगिरी केली. पुरुष क्रिकेटमध्ये सर्वाधिक आंतरराष्ट्रीय T20 सामने खेळण्याचा विक्रम आयर्लंडच्या पॉल स्टर्लिंगच्या 163 सामन्यांच्या नावावर आहे, ज्याला मागे टाकत हरमनप्रीतने हा अनोखा द्विशतकी विक्रम रचला आहे. प्रश्न 7. अलीकडेच फुटबॉल विश्वचषकात सर्वाधिक गोल करणारे खेळाडू कोण बनले आहेत? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. लिओनेल मेसी. स्पष्टीकरण. अर्जेंटिनाचा दिग्गज फुटबॉलपटू लिओनेल मेसी फुटबॉल विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक गोल करणारा खेळाडू बनला आहे. त्याने ऑस्ट्रियाविरुद्ध शानदार कामगिरी करत आपल्या कारकिर्दीतील 18वा विश्वचषक गोल नोंदवून जर्मनीच्या मिरोस्लाव क्लोझे यांच्या 16 गोलचा ऐतिहासिक विक्रम मोडला आहे. प्रश्न 8. अलीकडेच कोणत्या देशाचे पंतप्रधान कीर स्टारमर यांनी राजीनामा दिला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. इंग्लंड. स्पष्टीकरण. ब्रिटनचे म्हणजेच युनायटेड किंगडमचे पंतप्रधान कीर स्टारमर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपल्या लेबर पार्टीमधील वाढता अंतर्गत विरोध आणि स्थानिक निवडणुकांमधील पक्षाच्या निराशाजनक कामगिरीनंतर 22 जून 2026 रोजी हे पाऊल उचलले. स्टारमर हे लेबर पार्टीचा नवीन नेता निवडला जाईपर्यंत, जो सप्टेंबर 2026 पर्यंत होण्याची अपेक्षा आहे, कार्यवाहक पंतप्रधान म्हणून काम पाहत राहतील. ग्रेटर मँचेस्टरचे माजी महापौर अँडी बर्नहॅम यांना त्यांचे संभाव्य उत्तराधिकारी मानले जात आहे. या राजीनाम्यानंतर गेल्या 10 वर्षांत युनायटेड किंगडमला आपले 7वे पंतप्रधान मिळेल. प्रश्न 9. अलीकडेच भारताच्या पहिल्या व्यावसायिक पातळीवरील कोळशापासून अमोनियम नायट्रेट प्रकल्पाचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते कोठे करण्यात आले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. ओडिशा. स्पष्टीकरण. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भारताचे पहिले व्यावसायिक पातळीवरील कोळशापासून अमोनियम नायट्रेट बनवण्याच्या प्रकल्पाचे उद्घाटन ओडिशातील झारसुगुडा जिल्ह्यातील लखनपूर येथे करण्यात आले आहे. हा प्रकल्प भारत कोल गॅसिफिकेशन अँड केमिकल लिमिटेड चा असून भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड आणि कोल इंडिया लिमिटेड यांच्या संयुक्त भागीदारीतून विकसित केला जात आहे. खर्च आणि क्षमता 25,016 कोटी रुपये खर्च असणारा हा प्रकल्प स्वदेशी कोळसा गॅसिफिकेशन तंत्रज्ञानाचा वापर करून दररोज 2000 टन अमोनियम नायट्रेटचे उत्पादन करेल. उद्देश. या प्रकल्पाचा मुख्य उद्देश घरगुती पातळीवर कोळशाचे रूपांतर मौल्यवान रसायनांमध्ये करून देशाची ऊर्जा सुरक्षा मजबूत करणे आणि आयातीवरील अवलंबित्व कमी करणे हा आहे. ओडिशा राज्याची माहिती. राजधानी भुवनेश्वर. मुख्यमंत्री मोहन चरण मांझी. राज्यपाल डॉक्टर हरी बाबू कमबमपती. आता पाहू ओडिशाशी संबंधित इतर चालू घडामोडी. संशोधकांनी ओडिशामध्ये सुमारे 1.5 कोटी म्हणजेच 15 दशलक्ष वर्षे जुन्या जीवाश्मांचा शोध लावला. डीआरडीओने ओडिशाच्या डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम बेटावरून लॉंग रेंज लँड अटॅक क्रुझ मिसाईल ची यशस्वी चाचणी घेतली. जगन्नाथ मंदिर हे ट्रेडमार्क मिळवणारे देशातील पहिले मंदिर ठरले आहे. महिला आणि धरणीमातेच्या सुपिकतेच्या सन्मानार्थ साजरा केला जाणारा राजा महोत्सव प्रामुख्याने ओडिशामध्ये साजरा करण्यात आला. प्रतिष्ठित रशिया ग्रँड मास्टर कप 2026 जिंकणारे पहिले भारतीय सुदर्शन पटनायक बनले आहेत. ओडिशा सरकारने सर्व सरकारी संस्थांमध्ये किंडरगार्टन पासून ते पदव्युत्तर पदवीपर्यंत मोफत शिक्षण देण्याची घोषणा केली आहे. प्रश्न 10. अलीकडेच आयोजित FIH नेशन्स कप 2026 चे विजेतेपद कोणी जिंकले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय ए. भारत. स्पष्टीकरण. FIH महिला नेशन्स कप 2026 चे विजेतेपद भारतीय महिला हॉकी संघाने जिंकले आहे.
अंतिम सामन्यात भारताने यजमान न्यूझीलंडचा 2-0 असा पराभव केला. अंतिम सामन्यात भारताकडून नवनीत कौर आणि सुनीलता टोप्पो यांनी गोल केले. तसेच भारतीय महिला हॉकी संघाचे हे दुसरे नेशन्स कप विजेतेपद आहे. आता पाहू भारताशी संबंधित इतर चालू घडामोडी. प्रगत प्रोस्टेट कर्करोगासाठी पहिली रेडिओलिगेंड थेरपी भारतात लॉन्च करण्यात आली आहे. भारत जगातील तिसरी सर्वात मोठी विमान वाहतूक बाजारपेठ बनला आहे. भारताचे सर्वोत्कृष्ट कंटेनर बंदर म्हणून जवाहरलाल नेहरू बंदराला घोषित करण्यात आले आहे. अहमदाबाद येथे आयोजित वर्ल्ड योगासन चॅम्पियनशिप 2026 मध्ये भारताने अव्वल स्थान पटकावले आहे. सॅफ महिला चॅम्पियनशिप 2026 चे विजेतेपद भारताने जिंकले आहे. भारताच्या पुरुष हॉकी संघाने अंडर 18 आशिया चषक जिंकला आहे. भारत जगातील दुसरा सर्वात मोठा सौर ऊर्जा विकास बाजार बनला आहे. प्रश्न 11. अलीकडेच कोणत्या राज्याशी संबंधित खुरासानी चिंच ला जीआय टॅग देण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, मध्य प्रदेश. स्पष्टीकरण. मध्य प्रदेशातील ऐतिहासिक शहर मांडू येथील बाओबाब झाडाच्या फळाला म्हणजेच खुरासानी चिंच याला नुकताच मानाचा जीआय म्हणजेच भौगोलिक मानांकन टॅग प्रदान करण्यात आला आहे. हे झाड भारताची मूळ प्रजाती नाही, तर सुमारे 600 वर्षांपूर्वी अफगाण आणि अरब व्यापाऱ्यांनी मांडू येथे आणले होते. सध्या मांडू हा देशातील असा प्रदेश बनला आहे जिथे नैसर्गिकरित्या बाओबाब झाडांचा सर्वात मोठा समूह अस्तित्वात आहे. विशेष गुणधर्म. हे फळ त्याच्या आंबट गोड चवीसाठी आणि औषधी गुणांसाठी ओळखले जाते. सामान्य चिंचेच्या तुलनेत हे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते. मध्य प्रदेश राज्याची माहिती. राजधानी भोपाळ. मुख्यमंत्री डॉक्टर मोहन यादव. राज्यपाल मंगूभाई सी पटेल. आता पाहू मध्य प्रदेशशी संबंधित इतर चालू घडामोडी. मध्य प्रदेशातील धार येथे असलेल्या भोजशाळा कमल मौला मशीद परिसर मंदिर म्हणून घोषित करण्यात आला आहे. कार्बन शोषून घेणारे भारतातील पहिले शेवाळ वृक्ष भोपाळ येथे लॉन्च करण्यात आले आहे. 5 दिवसीय एकात्मपर्व सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन ओंकारेश्वर येथे करण्यात आले. उन्नत कृषी मेळावा 2026 चे आयोजन मध्य प्रदेशातील रायसेन येथे करण्यात आले होते. भोपाळ पासपोर्ट कार्यालयाने ब्रेल आणि सांकेतिक भाषा सेवा सुरू केल्या आहेत. बिमस्टेक युवा वारसा आणि शाश्वत विकास सखोल अभ्यास कार्यक्रमाचे आयोजन मध्य प्रदेशात करण्यात आले होते. नागरी विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांनी मध्य प्रदेशातून फेअर से फुर्सत योजना सुरू केली आहे. बोत्सवानाहून आणलेल्या 9 चित्त्यांना भारतातील कुनो राष्ट्रीय उद्यानात सोडण्यात आले आहे. प्रश्न 12. अलीकडेच कोणत्या सीमावर्ती जिल्ह्याला नवी दिल्ली येथे प्रतिष्ठित स्कॉच पुरस्कारने सन्मानित करण्यात आले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, पूंछ. स्पष्टीकरण. जम्मू आणि काश्मीरमधील सीमावर्ती जिल्हा पूंछला आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सेहत योजनेच्या उत्कृष्ट अंमलबजावणीसाठी नवी दिल्ली येथे प्रतिष्ठित स्कॉच पुरस्कारने सन्मानित करण्यात आले आहे. या जिल्ह्याने दुर्गम आणि सीमावर्ती भागात आरोग्य सेवांची पोहोच वाढवण्यात आणि दर्जेदार कॅशलेस उपचारांची खात्री करण्यात उत्कृष्ट काम केले आहे. आता मागील व्हिडिओतील प्रश्न. अलीकडेच FATFचे नवीन उपाध्यक्ष कोण बनले आहेत? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, विवेक अग्रवाल. आता पाहू अत्यंत महत्त्वाचे सराव प्रश्न. उत्तर प्रदेश सरकारने प्रोजेक्ट गंगा सुरू केला आहे. भारताचे सर्वोत्कृष्ट कंटेनर बंदर म्हणून जवाहरलाल नेहरू बंदराला घोषित करण्यात आले आहे. उत्तर प्रदेशमधील सुरहाताल सरोवराला भारताचे 100वे रामसर स्थळ म्हणून घोषित करण्यात आले आहे. लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांची भारताचे पुढील लष्करप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली. ज्ञानेंद्र सिंग मलिक यांची गुजरातचे पोलीस महासंचालक म्हणजेच DGP म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भारत जगातील तिसरी सर्वात मोठी विमान वाहतूक बाजारपेठ बनला आहे. जागतिक शांतता निर्देशांक 2026 मध्ये आइसलंड अव्वल स्थानावर आहे. उत्तर प्रदेशमधील लखनौ येथे एका खुल्या नौसेना संग्रहालयाचे म्हणजेच नौसेना शौर्य वाटिका चे उद्घाटन करण्यात आले आहे. भारतातील सर्वात उंच पवनचक्की कर्नाटकात स्थापित करण्यात आली आहे. महिलांसाठी प्रियदर्शिनी मोफत बस प्रवास योजना केरळमध्ये सुरू करण्यात आली आहे. किर्गिस्तानची पहिल्यांदाच संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेसाठी निवड झाली आहे. भारताचे 27वे नौदल प्रमुख कृष्णा स्वामीनाथन बनले आहेत. केरळमध्ये वन्यजीव गुन्ह्यांच्या व्यवस्थापनासाठी हॉक ही डिजिटल प्रणाली लॉन्च करण्यात आली आहे. पिच ब्लॅक 2026 युद्ध सराव ऑस्ट्रेलियात आयोजित केला जाईल. झारखंडच्या जादूपटिया चित्रकलेला GI टॅग मिळाला आहे. चीनच्या वैज्ञानिकांनी हिंदी महासागरात जगातील सर्वात मोठे वेलचे कब्रिस्तान शोधले आहे.
ईशान्य भारतातील सर्वात मोठ्या सेंद्रिय मसाला प्रक्रिया केंद्राचे उद्घाटन मेघालयात करण्यात आले आहे. ट्रेडमार्क मिळवणारे देशातील पहिले मंदिर जगन्नाथ मंदिर ठरले आहे. भारताच्या पुरुष हॉकी संघाने अंडर-18 आशिया चषक जिंकला आहे. आता तुमच्यासाठी प्रश्न: अलीकडेच कोणत्या देशातील प्राथमिक शाळांमध्ये जनरेटिव्ह AI साधनांच्या वापरावर जवळपास पूर्णपणे बंदी घातली जात आहे? दिलेल्या पर्यायातून या प्रश्नाचे अचूक उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. उद्या पुन्हा भेटू पुढील भागात. धन्यवाद.